किरण धमाले प्रोडक्शन निर्मित यारी हा मराठी चित्रपट 19 जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे निर्माते किरण विश्वासराव धमाले हे असून चेतन सागडे यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. पवन चौरे व अपेक्षा चव्हाण या नवोदित जोडीच्या अभिनयाने बहरलेल्या या चित्रपटात अरबाज शेख, धनंजय पातळे, सुनील गोडबोले, पुष्पा चौधरी, प्रांजली पवार यासह छोटा पुढारी म्हणून सुपरिचित असलेले घनश्याम दरोडे खास भूमिकेत आहेत. मैत्रीची धमाल कथा दाखवणाऱ्या या चित्रपटाला सहनिर्माते म्हणून प्रकाश लांडे, सागर राक्षे, नंदकुमार शेलार यांची खंबीर साथ आहे. चित्रपटाचे देखणे छायांकन समीर सोनवणे यांनी केले असून कुमार गावडा हे डिस्ट्रीब्युशन करत आहेत. झी म्युझिक मराठीवरून चित्रपटाची खुमासदार गीते सर्वत्र प्रदर्शित होत आहेत. सागडे या चित्रपटाचा यारी या चित्रपटाचा दिग्दर्शक किरण धमालेने निर्मित यारी हा चित्रपट 12 जुलै रोजी आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. तरी मला असं वाटतं की तुम्ही सर्वांनी जाऊन हा चित्रपट आपल्या जवळच्या चित्रपटगृहात नक्की बघावा, कारण या चित्रपटामध्ये मैत्री आणि प्रेम या दोघांचा संगम असलेला चांगला विषय विनोदी पद्धतीने मांडण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. मराठी प्रेक्षकांना हा प्रयत्न नक्कीच आवडेल अशी माझी अपेक्षा आहे. आणि त्यामध्ये तुमचे आवडते कलाकार आहेत, सैराटमधला साल्या असेल, छोटा पुढारी असेल, घनश्याम, तर यांना बघायला तुम्ही नक्की थिएटरला या. नमस्कार, मी पवन रामनाथ चौरे. आमचा चित्रपट 12 जुलैलाच महाराष्ट्रात सगळीकडे प्रदर्शित होतो आणि सगळ्यांची अशी अपेक्षा आहे की सगळ्यांनी थिएटरला जाऊन फिल्म बघा. मी श्रेयश नावाचं कॅरेक्टर करतो. गावाकडचा पोरगा आहे. दारू पिऊन किंवा हे करून मित्रांमध्ये कशी भांडणं किंवा ते परत सॉल्व्ह करणं आणि त्याच्या त्या प्रेमळ स्वभावात हिरोईन कशी प्रेमात पडते ही सगळी गोष्ट तुम्हाला थिएटरमध्ये बघायला मिळेल. आणि खरंच खूप थँक्यू सगळ्यांचे. मी डिरेक्टर चेतन सागड्यांचे खूप आभार मानतो. प्रोड्युसर आपले किरण सर असतील त्यांचे खरंच खूप आभार मानतो, त्यांनी मला संधी दिली. थँक्यू सो मच. किरण विश्वासराव धमाले, मी यारी या चित्रपटाचा निर्माता आहे. यारी नावावरूनच तुमच्या लक्षात येईल की या पिक्चरमध्ये मैत्री आहे, प्रेमाचं त्याच्यामध्ये प्रेम दाखवलेलं आहे आणि विनोद पण दिलेला आहे. तर असा हा तिन्हीचं कॉम्बिनेशन असलेला चित्रपट येत्या 12 जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. तर आपण जनतेने चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट पाहावा ही माझी नम्रतेची विनंती.